आचल, मी 10 वर्षानंतर गीताताईला भेटायला चाललो. आज रक्षाबंधन आहे. मला गीताताईची लय आठवणी उराली. फिरोजदाच्या दुकानातून एखादं प्रेझेंट घेऊ गीताताईसाठी, आणि तू त्या भावासाठी राखी घे. ठीक आहे ना, चला ना. आचल, आपल्याला फिरोजदाच्या दुकानातून राखीन प्रेझेंट घ्यायचे आहे. आपण घरून पैसे घेऊन जाऊ. हा, चल. मी तुमचं लय दिवस सहन केलं, म्हटलं मला आज पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे. तुम्ही जर पैसे नसेल देत तर मी स्टॅम्प पेपर आणलेला आहे. म्हटलं तुम्ही स्टॅम्प पेपर मला तुमचं घर तुम्ही माझ्या नावानं करून द्या. विषय संपला इथून. मी त्या पाया लागतो राजा सिद्धांत. आज रक्षाबंधन आहे. 10 वर्ष झाली मी माझ्या बहिणीचं तोंड नाही पाहिलं. मला तिला राखी बांधायला तिच्या घरी जाऊ दे. मला पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे. नाही ते हेपा मी जर हरीच्या पारजवळ चाललो तर माझ्यापेक्षा कोणी खराब नाही ते. हेपा तुम्हाला खोटं नाही सांगत, खोटं नाही सांगत म्हटलं तुम्हाला. नाही तर असा मारीन तुम्हाला. मला पैसे पाहिजे, मला पैसे. वहिनी नाही, वहिनी नाही, मी तुला सांगतोस मला काय करायचं आहे तो. तेपर्यंत मला याद ठेवशील. म्हटलं तू विचार करशील नाही का हे आपण कोणासोबत हे घेतलं म्हणून जरा पाला पाळला म्हणून. ते मला सांगूच नको तू. मला काय करायचं मी करतो. त्या घरचे मी आता इथं उभा जिवंत जाळून टाकतो. आता जिवंत जाळून टाकतो. आता जाळून टाकतो म्हणून त्या घरचे. तू पण सांगून मला नंतर मला पैसे आणून दे. मला पैसे आणून दे. मला पैसे आणून दे. मला सोळा म्हटलं मला सोळा मी इले जायतो म्हणजे जायतो. मला पैसे नाही भेटून आले. अरे वाचवा वाचवा. आचल, आचल, आचल. सागर भाऊ, सागर भाऊ, सागर भाऊ, माय बहीण मंगेशच्या आईले त्याच्या काकांना झाडलं. आता त्या लेकराला सांगून येतो. काय माहित सागर भाऊचं काय होईल. तर सागर भाऊ मॅटासारखंच करून राहिले. मंगेश, ते तिथे आपले बाबा पडले आहे. बाबा, बाबा काय झालं हो बाबा? बाबा गाऊन चक्कर येऊन पडले. माई कुठे गेली हो बाबा? बोला हो बाबा. गीता ताईनं मला राखी बांधली. बाबा, माझ्या बहिणीनं मला राखी बांधली. बाबा इसे समझो ना रेशम का हार भैया, मेरी राखी का मतलब है प्यार भैया. ओ नको, आज रक्षाबंधन आहे. 10 वर्षानंतर माझ्या बहिणीनं गीता ताईनं मला राखी बांधली. आज मी लय तुझ्या नको, माया गीता ताईनं मला राखी बांधली. 10 वर्षानंतर माझ्या बहिणीला भेटलो. अच्छा बाबा, बाबा अच्छा
अहो तू मॅट आहे जावं आजच्या बाबा निकिता घरी आहे. चलो चलो चला आपल्या घरी चला चला चला. 10 वर्षानंतर मग बहिणीने राखी बांधली निकिता. निकिता ते बाबा कसे करू राहिले हो मॅटासारखे काय माहित बिचारे. निकिता त्या काकांना नाही का त्या आईले जाळलं म्हणते अशी लोक म्हणू राहिले. मंगेश आपल्या आईला आपल्या काकानं जाडलं. काय बोलू राहिली तू निकिता ताई? हे काय बोलू राहिली निकिता ताई? ते आपल्या आईची राग तिथं आहे. चल आपण जमा करू. आई तू आम्हाला का सोडून गेली व आई? नाही सोने मंगेश गडवान हे पाहुणे घेऊन कुठं चालला होते? नाही आई तुला माहितच नाही काय? नाही मंगेशच्या काकांना मंगेशच्या आईने झालेलं बिचारे काल. आणि त्याचे बाबा पण पागल झाले. निकिता निकिता ताई हा दादा. आज आपल्या आईला जाऊन 15 वर्ष झाले. हो दादा 15 वर्ष कसे गेले दादा काही माहीतच पडलं नाही. आज हो ना. मी कॉलेजला जाऊन येतो. हो दादा हो. नितीन प्रार्थनेची वेळ झाली. चला निखिल लवकर आपण प्रार्थनेला जाऊ. चल. वर्ग 12वीचे विद्यार्थी मंगेश नाईक पुढे येऊन प्रतिज्ञा म्हणतील. India is my country. All Indians are my brothers and sisters. I love my country. And I am proud of its rich and varied heritage. I shall always try to be worthy of it. I shall give my parents and teachers and all elders respect and treat everyone with courtesy. To my country and my people, I pledge my devotion in their well-being and prosperity. Alone lies my happiness. Jai Hind! Jai Hind! सिट डाऊन. काल आपण 2.4 बी स्मार्ट या लेसनला सुरुवात केली होती. हो सर. तर त्यामध्ये मी होमवर्क सांगितलेलं होतं. तर सगळ्यांनी केलं का? आनंदी केलं, पायल केलं, आदित्य होमवर्क केलं काल, मंगेश नाईक तुम्ही केलं? हो सर. बरं, मी तुम्हाला रीड करायला सांगतो, ते तुम्ही रीड करा. ओके सर. बी स्मार्ट पहिला पॅरेग्राफ चॅम्पियन्स ऑफ. Be smart. Champions aren't made in gyms. Champions are made from something they have deep inside them. A desire, a dream, a vision. They have to have. तर विद्यार्थी मित्रांनो
आपल्या विद्यालयाचा वर्ग 12वीचा विद्यार्थी मंगेश नाईक त्याला इयत्ता 12वी मध्ये 96.80% गुण प्राप्त झालेले आहेत. तर मी या ठिकाणी त्याला आमंत्रित करते आणि आपल्या विद्यालयाच्या वतीने वसंत बाबा विद्यालय देवरा यांच्या वतीने त्याला या ठिकाणी आपण सत्कार करूया. स्वागत. मंगेश, तुझा प्रवास या ठिकाणी संपलेला नाहीये बरं, उलट सुरुवात झालेली आहे. खूप मेहनत कर, खूप जिद्दीने अभ्यास कर, खूप मोठा हो. आपल्या विद्यालयाचं, आपल्या शिक्षकांचं आणि आपल्या आईवडिलांचं नाव खूप मोठं कर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मंगेशची थोडक्यात एक कहाणी सांगते. मंगेश जेव्हा लहान होता तेव्हाच त्याच्या आईचा मृत्यू झाला. म्हणजे आईचं छत्र मंगेशच्या डोक्यावरून नाहीसं झालं. त्या धक्क्याने वडील सुद्धा वेडे झाले, म्हणजे वडिलांचा सुद्धा आधार राहिला नाही. पण मग मंगेशची बहीण जिद्दीने त्याच्या पाठीशी उभी राहिली. त्याची मोठी बहीण त्याची आई सुद्धा झाली आणि त्याचे वडील सुद्धा झाले. आणि तिने ठरवलं की माझ्या भावाला मी मोठं होऊन इंजिनियर बनवणार. आणि यानंतर मी मंगेश यास विनंती करते की तो आपल्या समोर 2 शब्द इथे व्यक्त करेल. विद्यार्थी मित्रांनो, आज मला 12वी मध्ये जे 96.80 मार्क्स मिळाले याचं सर्व श्रेय मी माझ्या प्रिन्सिपल मॅडम यांना, माझ्या गुरुजनांना आणि माझ्या बहिणीला डेडिकेट करतो. लहानपणीच माझी आई मला सोडून गेली. आईच्या धक्क्याने वडील वेडे झाले. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे गीता ताई, हॅपी बर्थडे टू यू. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजव रे हो मंगेश, टाळ्या वाजव. आज मग बहिणीचा वाढदिवस आहे, चला डान्स करू. माया बहिणीले माया आयुष्य कापो. ताई, मंगेश, काय आहे हे? ताई मी 12वीला पास झालो. मला 12वी मध्ये 96.80 मार्क्स मिळाले. अच्छा. आणि प्रिन्सिपल मॅडम यांनी मला ही ट्रॉफी दिली. ताई, हो. मंगेश, मला ना तुझ्यावर खूप अभिमान आहे. तू माझ्या कष्टाचा चीज केला आहे. हो ना ताई, प्रिन्सिपल मॅडम यांनी कॉलेजमध्ये सर्व विद्यार्थ्यांपुढे माझा सत्कार केला अच्छा. आणि मला बोलले की मंगेश, तू इंजिनिअरिंगला ऍडमिशन कर. ताई प्लीज माझी ऍडमिशन कर ना ताई इंजिनिअरिंगला. मंगेश, तुला तर माहीतच आहे आपली परिस्थिती कशी आहे तर. हो ताई, लहानपणापासून आपली परिस्थिती बघत आहे. मलाही वाटतं की मी माझ्या बहिणीचं स्वप्न पूर्ण करावं, तिला चांगल्या घरामध्ये घेऊन जावं. ताई, मला इंजिनिअरिंग करायला सध्या 20,000 रुपयांची आवश्यकता आहे. बस एवढी मला आर्थिक मदत कर. ठीक आहे ना मंगेश, मी तुझ्यासाठी बघते पैसे. आणि तुला कधी जायचं आहे मग तिकडे? मला आजच निघायचं आहे ताई. हो का मंगेश, बरं ठीक आहे मंगेश, मी पाहते तुझ्यासाठी पैसे. पण मंगेश, एक गोष्ट लक्षात ठेव, तुला तिकडे इंजिनियरच होऊन वापस यायचं आहे. तुला हे माझं स्वप्न पूर्ण करावं लागेल. ताई, मी तुझ्या पाया लागतो आणि तुला सांगतोय ताई, मी तुझं स्वप्न नक्की पूर्ण करणार. हो. मी या गावामध्ये इंजिनियर बनूनच परत येणार ताई. ठीक आहे मंगेश, तू आपली पॅकिंग कर आणि मी येते मंगेश, पैसे आणते. नक्की ताई. थँक्यू सो मच ताई. फिरोज दादा, मला तुमच्याकडून थोडी मदत हवी होती दादा. माझ्या भावाची ऍडमिशन करायची आहे इंजिनिअरिंगला, तर मला 20,000 रुपये पाहिजे होते दादा 2-3 महिन्यासाठी. 2-3 महिन्यासाठी? हो ना दादा. कधी हवी?
आजच दादा, आत्ता पाहिजे आहे मला पैसे. अर्जंट दे रे पत्ते काढ रे तिथे दे तिला 20,000 रुपये तिला देऊन द्या. ठीक आहे तुम्ही साय वाटतं देव करू अशी बहीण सरायला भेटलो बाबा. धन्यवाद दादा. ठीक आहे पाय ना राजा मंगेची आई वाचली जळून तरी बिचारीची बहीण किती सांभाळत येते. तिच्या शिक्षणासाठी इकडे तिकडे उसने मागून त्याचं शिक्षण पुरा करण्यासाठी त्याला इंजिनियर बनवण्यासाठी ते तळमळत आहे. अशी बहीण देव करो साराला सगळ्यांना भेटो. मन दुखत आहे रे तिच्यासाठी. बहिणीचं प्रेम भावासाठी एवढं प्रेम मी पहिल्यांदा पाहिलं. मी तर म्हणतो अशी बहीण जगात कुठं नसत खरंच. मंगेश, हो ताई. हे घे पैसे आणि मन लावून अभ्यास कर. हो ताई. आणि स्वतःची काळजी घे. आणि काही वाटलं तर मला फोन करत जा मंगेश. तू पण काळजी घेशील ताई. हो हो. नको नको मंगेश. हे घे दादा. चल. ताई पाऊस चालू आहे. हो. मी जातो. नाही दादा, व्यवस्थित जा दादा. मंगेश, मला ना घरी बरंच नाही वाटत होतं. मला तर तुझ्यासोबतच येऊचं वाटत आहे. माझं मन नाही लागत आहे ते तुला सोडून जायला. जा मंगेश, तरी तुला जावं लागेल मंगेश. रडू नको रडू नको. जा घे मंगेश. जा आणि काळजी घे. चल, मी सोडून देते. कुठं तुम्हाला माहित आहे काय अरे बा तुझा मंगेश दा ऍडमिशन करायला गेला इंजिनिअरिंगला. अबे बाबा. सांग पण लेखा पत्त्या तिचे बाबा आताही मॅटासारखे करते रे. हो या बेकार झालं बा तिचे बाबा समोर. खरंच आहे. तुम्ही काय करत आहे? काय करत आहे? काय करत आहे? काय करत आहे? आचल चल. निकिता चला बाबा. मंगेश वाट पाहू राहिले. चलो आचल. चल चल चल. सॉरी सॉरी सॉरी. श्वास हा मोकळा लागला तुझा लळा. श्वास हा मोकळा लागला तुझा लळा. हॅलो हॅलो हॅलो.
मम्मी पूर्ण घरामध्ये मम्मी काय नसते दिवसभर मोबाईल बघत बसते. ठेव माझा आई मम्मी काय म्हणते? मम्मी आई मला ना एक मुलगी खूप आवडते. काय कॉलेजमध्ये तुला कॉलेजमध्ये मी शिकायला पाठवलं की मुलं पाहायला पाठवलं? माझं खूप प्रेम आहे ना त्याच्यावर. मेडिसिन करायचं माझ्यासाठी प्लीज मम्मी. मम्मी मम्मी ऐक ना. मम्मी मम्मी माझ्यासाठी प्लीज एवढं करशील माझ्यासाठी. भेट नाही. मी नाही राहू शकत मम्मी त्याच्याशिवाय. प्लीज मम्मी प्लीज. रडू नको. ठीक आहे, भेटेल मी त्याला. थँक्यू ठीक आहे, भेटेल मी त्याला. थँक्यू थँक्यू. आजच भेटते मी त्याला जाऊन. बरं. मंगेश मंगेश काय झालं ऋतू? आई भेटायला तयार झाली तुला. काय बोलतेस? हो खरंच? ओ ऋतू, आय लव्ह यू माय स्वीट हार्ट. आय लाईक यू. आय विश यू. तू 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 ऋतू. आय लव्ह यू टू. बघ उद्या तुझी आई मला भेटायला आल्यानंतर मी बघ त्यांना कसा इम्प्रेस करतो. खूप छान तयार हो. नक्की नक्की. घरी आहे का कोणी? मीच आहे. या मम्मी. तूच का मंगेश? हो मम्मी, माझंच नाव मंगेश आहे. काय करतोस? माझं सध्या लास्ट इयरला इंजिनिअरिंग चालू आहे आणि मी प्रायव्हेट जॉब करत आहे. आणि तुझ्या नोकरीचं काय? सध्या मला 8,000 रुपये महिन्याची प्रायव्हेट जॉब मिळालेली आहे. 8,000? 8,000त माझ्या मुलीचे सँडल सुद्धा मिळत नाहीत. माहिती आहे का तुला तिचा किती खर्च आहे? तिचे परफ्युम्स आहेत, तिचे कपडे ब्रँडेड कपडे वापरते ती. आमच्याकडे गाड्या घोड्या शेती वाडी सगळं आहे. तिने नुसतं एक आवाज केला असं तर सगळ्या वस्तू तिच्या समोर हजर होतात. आणि ती मुलगी आहे की तुला पसंत केलं तिने? तुझ्याशीच प्रेम आहे करून लग्न करायचं म्हणते. काय माझ्या मुलीलाही हाच मुलगा आवडला नाही? त्याच्या खानदानाचा काही पत्ता ना, त्याच्या नोकरीचा धंदा नोकरी पाण्याचा काही पत्ता. भिक्कारडे कुठले, असा भिक्कारडा सापडला तिला. माणसाचे कपडे फाटके असेल तरी चालेल, पण त्याचे विचार हे कधीच फाटके असायला नको. कारण या कपड्यांना आपण परत शिवू शकतो, पण एकदा जर का विचार फाटके असेल तर त्या विचारांना आपण शिवू नाही शकत. नकोय मला तुमच्यासारख्या अहंकारी आणि गर्विष्ठ महिलेची मुलगी मला नाही करायची. माझ्या झोपडीत सुखी आहे. काकू, हा बोल ना. काल तुम्ही मला बोलवलं होतं ना? हो बोलवलं होतं ना. बस ते माझ्या मला नातीची ट्युशन घ्यायची आहे ना. अच्छा अच्छा. हा ये ग इकडे. कुठल्या क्लासला आहे ही? कुठल्या क्लासला आहे ग? कुठल्या क्लासला आहे ते सांग ना. काय? क्लासला. अच्छा अच्छा. हा हा, तर ट्युशन घ्यायचं आहे ना? हो तर किती घेशील? तुम्ही जेवढे द्याल तेवढे काकू. बरं ठीक आहे, मी 5 देईल तुला. हो काकू, चालेल ना, चालेल. हा हा तर सायंकाळी येशील का मग? हो. बरं ठीक आहे. किती वाजता सायंकाळी? 6 वाजता. बापरे कुंदा
चल आधी बसून मग आपण गोष्टी करू. माझ्या मुलीने मुलगा बघितला मंगेश नावाचा. तो मुलगा इथेच राहतो. तू ओळखते का त्याला? त्याची आई गेली तर 5 लहानाच्या मुलीतच झाली मुलं. हो का? त्याची आई माझ्याच कामाला होती, भांडे घासायला वगैरे. समायरा, हॅलो मॅम. हाय. कालचा होमवर्क झाला बेटा तुझा? हो मॅम. अच्छा अच्छा, बरोबर केला. आता एक काम कर, आपण ना आज की नाही 9 पासून घेऊया. काल 8 पर्यंत झालं ना आपला. बघ, लक्षात ठेव. आता मी तुला स्पेलिंग सांगत आहे, कसं तू मला लिहायचं आहे आपल्याला. ठीक आहे? NINE = 9. ठीक आहे. आता 9 ची स्पेलिंग काय एकदा सांग मला. NINE. ओके. निकिताजी, हा, मला तुमच्याशी बोलायचं आहे. ठीक आहे ना, बोला ना. बरं आम्हाला तुम्ही आत्मनिश आहे. तुम्ही समाजाला खूप छान शिकवत आहे. थँक्यू. आय लाईक यू. विल यू मॅरी मी? हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. मी तसली मुलगी नाही आहे. कारण माझ्यावर माझ्या परिवाराची जबाबदारी आहे आणि मी लग्नाचा विचार करूच शकत नाही. सॉरी निकिताजी, पण आयुष्यभर तुमची वाट बघेल. हो मॅडम. तुला बोलावलं होतं, बरं झालं मी आता झाली बाहेर गेली होती. ये मंगेशात, बैस. मंगेश बैस तू. येतेच मी. घे पाणी. अरे मंगेश, छान अभिनंदन तुझं. इंजिनियर झाला तू. तुझा कॉलेजमध्ये सत्कार होता, पण माझं खरंच येणं झालं नाही, म्हणून मी तुला घरी बोलवलेलं आहे. छान मंगेश, खूप गरीब परिस्थितीतून तू पुढे निघाला. खरंच तुझं कौतुक करण्यालायक आहे. धन्यवाद मॅडम. मॅडम, आज तुमच्याच प्रेरणेमुळे मी इंजिनियर कंप्लीट केलं. माझा इंजिनिअरिंगचा जो अभ्यास होता यामध्ये तुमचं खूप मोठं योगदान आहे. स्टेजवर तुझं पण आहे ना, तू इतका अभ्यास केला. मला स्टेजवर हा जो पुरस्कार मिळाला ना मॅडम, हा पुरस्कार मी तुम्हाला डेडिकेट करतो आणि या पुरस्काराचा मला तुमच्या हातूनच स्वीकार करायचा. खूप छान. असाच पुढे जात राहा आणि नाव मोठं करत राहा. लहानपणी आईला तर कधी बघितलं नाही, पण आज तुम्ही आमच्या प्रिन्सिपल तर आहातच, पण प्रत्येक विद्यार्थ्यांवर तुम्ही आईसारखी माया लावता. खरंच तुमच्यासारख्या प्रिन्सिपल प्रत्येक विद्यार्थ्याला मिळो, जेणेकरून तो स्वतःच्या पायावर उभे होणार आणि असे असंख्य मेडल त्याला मिळत राहणार. मॅडम, मी खूप खूप आभारी आहे तुमचं. हॅलो ताई, उद्या मी येणार आहे. हो हो, उद्या मी येणार आहे ताई. बरं मंगेश, मग ये तू. हो हो हो. अभिनंदन मंगेश. धन्यवाद भावा. ताई, मी आज तुझं स्वप्न पूर्ण केलं. दादा, तू इंजिनियर झाला? चांगले कर रे बा, बढिया, एक नंबर. अरे तुला माहित आहे का आपला मंगेश भाऊ नाईक? अरे इंजिनियर झाले ना आपले. नाही हो, हा, कसं काय झालं? कधी कधी म्हणजे इंजिनियर माणसं शिकल्यानंतर इंजिनियर म्हणून काय. हो काय? बरं, तुला माहिती आहे त्याचा कार्यक्रम आहे ना? कधी आज? हा, मंदिरात जवळी आहे. हो काय? चलता. चला मग.
हा राजेश, कुठे आहेस तू? हा, माझं एक काम करायचं आहे, ऐकून घे. नीट लक्ष देऊन ऐक, काम झालं पाहिजे. तो मंगेश उद्या त्याच्या बहिणीकडे जातोय. तोडून टाक त्याचे हातपाय. त्याने परत आपल्या मुलीकडे बघितलंच नाही पाहिजे. आलं का लक्षात? काम झालं पाहिजे. मम्मी, तू इतक्या खालच्या थरावर जाशील मला वाटलं नव्हतं. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या मंगेशला काही होऊ देणार नाही. आणि तूही काही करू शकत नाही. मी सगळं बोलणं ऐकलं फोनवरच तुझं. राजेश, आपल्याला आज मंगळाचा घेऊन वाजायचा आहे. चला रे, आज तू गेला. काय चालू आहे रे? ए थांबा रे, काय चालू आहे? काय चालू आहे? तू कोणाला बोलणार आहे? सांगू का मी? हमारे नंतर वाजू. थांब थांब थांब. त्याचा गेम नंतर वाजू भेटतो. तू ये ना, थांब ना थांब. काय झालं दादा, काय झालं? अरे दादा काय सांगू, इमर्जन्सी आहे, लवकर येले दवाखान्यात घेऊन जायला लागेल. काय झालं यांना? साहेब, काही गुंड्या लोकांना मारपीट केलाय. हे आपला पुलापाशी गावातला. अच्छा, ब्लड तर खूप जात आहे. हो सर, मार खूप पडलाय. हे तर आता पोलीस केस आहे, तर तुम्हाला पहिले पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट द्यावा लागेल. साहेब, मी तुमचे हात जोडतो, पाया लागतो. अरे सर, आज एवढा वेळ नाही पेशंटकडे. सर, खूप रक्त खूप निघालंय. मंगेश कुठे गेला तर दिसतच नाही आहे. मित्राच्या घरी तर नाही गेला. ए दादा, तुला मंगेश दिसला नाही म्हणत आहे. कुठे गेला हा? मी कॉलच लावून बघते आता. हॅलो मंगेश, तू कुठे आहे रे? काय? मंगेश, मंगेश, मंगेश. तुम्ही कोण आहे? मी त्याची मैत्रीण आहे ताई. तुम्ही? त्याचं ऑपरेशन सुरू आहे आतमध्ये. सब ठीक आहे. काय झालं?
हे कुठे आलो मी? मग बायकोने तर जाणार होतं, झाडत होते. निकिता, मंगेश, सागर, तुम्ही तर दवाखान्यात आहे आता. डॉक्टर साहेब माझ्या पत्नीला जाणत होते. अरे तुमचा ऍक्सिडेंट झाला होता, त्यानंतर तुम्ही तर आले आता. माझे 2 लहान मुलं, ते आता ते बाहेर आहेत, घरी आहेत ते. पण मी इथे कसा काय आलो मी? हे कोणीतरी आणून टाकलं तुम्हाला, आणून दिलं आणि ते निघून चालले गेले. नंतर मी ट्रीटमेंट केली. हा तर बाबांचा आवाज आहे. कुठून येत आहे? बाबा, बाबा, तू कोण आहे बाई? बाबा, मी तुमची मुलगी आहे. माझे निकिता तर लहान होते. बाबा, मी तुमची मुलगीच आहे. बाबा, बाबा, तुम्हाला सगळं आठवते? बाबा, 15 वर्षाआधी काकांनी आईला जाडलं होतं, त्यानंतर तुमची याददाश्त गेली होती. आज 15 वर्ष झाले, आता तुमची याददाश्त वापस आली. माझी निकिता एवढी मोठी झाली. हो बाबा, हो. त्या आईला वाचू नाही शकलो. त्या भाऊ होता ना मंगेश, बाबा, त्याचं ऑपरेशन सुरू आहे आतमध्ये. काय योगा आहे तुमचे? मुलगा पण एका दवाखान्यात, वडील पण एका दवाखान्यात, मुलाचं ऑपरेशन चालू आहे तिकडे, आणि मुलाची तब्येत चांगली आहे. घाबरू नका तुम्ही. निकिता, तुझ्या भावाची तब्येत चांगली आहे, तू त्यांना भेटू शकतो. हो, चला बाबा, चला. मंगेश, तुला कसं वाटत आहे बाबा? बरं वाटतंय आता. बाबा, ताई बाबा आले. हो मंगेश, त्यांची याददाश्त वापस आली आणि आपल्याला 15 वर्षानंतर बाबा मिळाले. बाबा, मंगेश, 15 वर्षानंतर बापोराने पाहून आलो. ते या अवस्थेत तू आई गेल्यावर मला काही समजत नव्हतं रे बाबू. माझ्या मंगेश 15 वर्षानंतर मला भेटलं. मंगेश, 15 वर्षानंतर मला पूर्ण परिवार भेटला बाबू. चला सर्वजण आपण घरी जाऊ. बाबा, तुम्हाला येथे पाहून मला खूप आनंद झाला. 15 वर्षानंतर माझे वडील मला भेटले. मी इंजिनियर झालो बाबा. रितू, आपण सर्वजण, निकेताताई, बाबा, आपण सर्वजण आनंदात राहू.